नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. 4 जानेवारीला आपली प्रिलिम्स एक्झाम होणार आहे. कंबाईंडची जी प्रिलिम्स एक्झाम होणार आहे त्यासाठी आपण रिव्हिजन सेशन अरेंज करत आहोत. म्हणजे त्यामध्ये आपण PYQचे डिस्कशन्स घेणार आहोत. जनरल सायन्स या सब्जेक्टचे आपण डिस्कशन घेणार आहोत. तर मागच्या 5 वर्षातले जे PYQs आहेत किंवा जे क्वेश्चन्स आलेले आहेत त्याचे एक आपण डिस्कशन घेऊया. त्याच्यामध्ये आपला एक हेतू असा राहील की आपण ते क्वेश्चन्स कसे डील करायला पाहिजे होते किंवा त्याच्यामध्ये त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे, म्हणजे काही फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग असेल किंवा काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी लागते त्या पर्टिक्युलर क्वेश्चनच्या संदर्भात, तर त्या पद्धतीने आपण थोडंसं डिस्कशन या निमित्ताने घेणार आहोत. तर आज आपण 2024चा जो पेपर झाला होता त्याचे प्रश्न आपण बघूया. ठीक आहे. पहिला प्रश्न यामध्ये येतो की हे जे ॲल्गे जे आहेत, ॲल्गेचे जे ग्रुप आहे याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. अल्गेशी रिलेटेड बरेच प्रश्न आपल्याला प्रिव्हियसली पण दिसतात. 2024मध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. याच्यात त्यांनी डायरेक्ट एक्झाम्पल्स विचारलेले आहे. अल्गेच्या ग्रुपशी रिलेटेड डायरेक्ट एक्झाम्पल त्यांनी इथे विचारलेले आहेत. तर अल्गेशी रिलेटेड थोडी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे पाहिजे. आपण त्याला डायरेक्टली प्लांट किंवा ॲनिमलमध्ये क्लासिफाय तसं ॲल्गेला करता येत नाही. आणि तुम्हाला जर बेसिक आपलं एक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स माहीत असेल तर त्यामध्ये आपण बघतो क्रिप्टोग्राम्स असतील आणि फॅनोरोग्राम्स असतील. तर क्रिप्टोग्राममध्ये आपण जेव्हा बघतो तिथे आपल्याला थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफाईट्स असतील. तर थॅलोफाईट्समध्ये आपण ॲल्गेला क्लासिफाय करतो. आणि हे जे ग्रुप्स आहेत याची डिरेक्टली जे त्याच्या कलरशी रिलेटेड त्याचं नाव आहे आणि त्याची एक्झाम्पल आपल्याला यामध्ये डायरेक्टली विचारलेली आहेत. आता याच्याशी रिलेटेड 23मध्ये पण प्रश्न आलेला आहे. तर त्याच्या संदर्भात आपण अजून डिटेलमध्ये त्यामध्ये बघणार आहोत. तर आता पहिला यामध्ये बघूया. तर क्लोरोफायसी म्हणजे हिरवे शेवाळ, याचं एक्झाम्पल काय आहे? हे येतं स्पायरोगॅरा. ठीक आहे. फेओफायसी हे याला तपकिरी शेवाळ म्हणजे ब्राऊन ॲल्गे जे आहे याचा आन्सर आहे सार्गॅसम. रोडोफायसी म्हणजे लाल शेवाळ, रेड ॲल्गे, याचं एक्झाम्पल आहे पॉलिसिफोनिया. ठीक आहे. आणि झॅन्थोफायसी म्हणजे पिवळे शेवाळ म्हणजे येल्लो. झॅन्थो याच्याहून तुमच्या लक्षात यायला पाहिजे येल्लो. ठीक आहे. हे येतं बॉट्रिडियम. ठीक आहे. आणि अजून बाकी जी इन्फॉर्मेशन आहे या ग्रुपशी रिलेटेड ती थोडीशी आपण बघून घेऊया. तर क्लोरोफायसी आपण आत्ता बघितलं जे हिरवे शेवाळ आहे. तर त्याचे जे पिगमेंट आहे, मेजर पिगमेंट जे आहे ज्याच्यामुळे तो कलरिंग त्याची आपल्याला दिसून येते, तर इकडे क्लोरोफिल A आणि B आहे क्लोरोफायसीमध्ये. ठीक आहे. आणि ते स्टोर्ड फूड जे आहे त्यांचं ते कोणत्या स्वरूपात आहे? ते स्टार्चच्या स्वरूपात आहे. आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. हे कशामध्ये? ग्रीन ॲल्गेमध्ये. ठीक आहे. आणि एक्झाम्पल जे आत्ता आपण बघितलं हे आपल्याला डायरेक्टली विचारण्यात आलेलं होतं. ठीक आहे. क्लायमॅडोमोनास हे अजून एक त्याचं एक्झाम्पल. तुम्हाला अजून ॲड करायचे असतील तर तिथे कॅरा असेल, वॉलवॉक्स असेल, ते पण तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. फिओफायसी आहे मग ब्राऊन ॲल्गे. आता याचं जे पिगमेंट्स आहेत याच्यामध्ये क्लोरोफिल A आणि C तर आहेच, पण फ्युकोझॅन्थिन आहे. त्याच्यामुळे त्याचा तो कलर तसा आपल्याला ब्राऊन दिसून येतो. आणि त्याचे जे स्टोर्ड फूड आहे त्याच्यात लॅमिनॅरिन आणि मॅनिटॉल आहे. मॅनिटॉल इज अ सिम्पल कार्बोहायड्रेट आणि लॅमिनॅरिन इज अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. ठीक आहे. तर याला हे थोडंसं युनिक आहे, तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. सार्गॅसम आपल्याला ऑलरेडी विचारलेलं आहे. फ्युकस दुसरं एक एक्झाम्पल जर तुम्हाला लक्षात ठेवायचं तर कधी कधी काय आहे त्या मॅच द पेअरमध्ये तुम्हाला एक जरी माहीत असलं तर डायरेक्टली ते आन्सर तिथे येत असतं. तर तुम्ही मोजके काहीतरी नावं जर लक्षात ठेवले आणि काही रिपीट झाला, यामध्ये पॅटर्न काही रिपीट झाला तर तुमचा फायदा यामध्ये होऊ शकतो. ठीक आहे. तिसरं येतं रोडोफायसी म्हणजे रेड. त्यामध्ये क्लोरोफिल A आहे, D आहे आणि फायकोएरिथ्रिन आहे पिगमेंट जे आहे. ठीक आहे. त्याचं स्टोरेज जे आहे फ्लोरिडियन स्टार्च, पॉलिसिफोनिया अँड पोरफायरा, याचे एक्झाम्पल. झॅन्थोफायसी आहे मग येल्लोवाला जे मी बोललो आत्ता. आणि इथे दिसतंय तुम्हाला कॅरोटेनॉइड्स त्याच्या पिगमेंट्समध्ये. क्लोरोफिल A आणि C तर आहेच. हे आता ऑइलमध्ये सुद्धा याचं आपण स्टोरेज बघतो. ठीक आहे. क्रायसो ॲल्युमिनॅरिन हे सुद्धा त्याचं एक आहे ज्याच्यामध्ये ते स्टोअर करतात फूड ज्या फॉर्ममध्ये. बॉट्रिडियम अँड वौचेरिया हे त्याचे एक्झाम्पल. हे नावं थोडेसे किचकट आहेत, पण तुम्ही याला फ्रिक्वेंटली जर बघत राहाल तर तुम्हाला इमिजिएट असं क्वेश्चन बघितल्यावर तुम्ही त्याला रिलेट करू शकाल. ठीक आहे. अजून काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी, कारण की हा फारच एक्सप्लोर्ड पार्ट आहे. कंबाईंडच्या एक्झाममध्ये प्रिव्हियसली पण ॲल्गेवर बरेच प्रश्न आलेले आहेत. तर आपण एक
भाग त्यामध्ये बघूया की ॲल्गेचे जे एक कमर्शियल त्याचं यूज आहे, त्यामध्ये फूडच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा ॲज हायड्रोकोलाइड्स वगैरे त्याचा यूज आपल्याला दिसून येतो. तर कोणते कोणते असे महत्त्वाचे आहेत, ते कुठल्या कलरचे आहेत आणि कशामध्ये यूज होतात हे आपण बघून घेऊया. तर एक नोरी म्हणून आहे, रेड ॲल्गे आहे ते. ठीक आहे, इट इज युज्ड ॲज द व्रॅप फॉर सुशी रोल्स. ठीक आहे, सुशी म्हणून एक पदार्थ आहे, त्याच्या रोल्ससाठी यूज होतं आहे नोरी म्हणून. त्यानंतर स्पायरुलिना आहे, हे नाव महत्त्वाचं आहे. ब्लू ग्रीन ॲल्गे आहे, सायनोबॅक्टेरिया. ठीक आहे, सुपरफूड म्हणून यूज होतं, म्हणजे प्रोटीन रिच आहे, विटॅमिन वगैरे आयन त्याच्यामध्ये आहे. तर स्पायरुलिना सध्या असतं, याचं चर्चेत असतं, याचं नाव तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघाल तर क्लोरेला आहे, ग्रीन ॲल्गी, नावामध्येच आहे. ठीक आहे, फूड सप्लिमेंट आहे, डिटॉक्सिफिकेशन, हेल्थ वगैरेच्या याच्यामध्ये याचा उपयोग होतो. ठीक आहे, तर हे फूडच्या संदर्भात काही महत्त्वाचे ॲल्गे आहेत. त्यानंतर हायड्रोकोलाइड्स म्हणून, म्हणजे त्यांची वॉटर रिटेन्शनची कॅपॅसिटी असते. तर इथे कॅरेजिनन म्हणून आहे, रेड ॲल्गे आहे. ठीक आहे, इट इज युज्ड ॲज अ स्टॅबिलायझर अँड थिकनर इन डेअरी प्रोडक्ट्स. आईस्क्रीम वगैरेचं जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या थिकनिंगसाठी यूज होणारा हा ॲल्गे आहे, त्याला कॅराजिनन असं म्हणतात. तो रेड ॲल्गीमध्ये येतो. ठीक आहे, वरती एक अगर अगर म्हणून आहे, तो पण रेड ॲल्गीमध्ये येतो, अगर अगर. ठीक आहे, युज्ड ॲज अ जेलिंग एजंट इन जेलीज वगैरेमध्ये त्याला यूज करतात. आणि कल्चरल मीडियम जे आहेत, लॅबोरेटरीमध्ये कल्चरल मीडियम्स असतात, त्याच्यामध्ये पण अगर अगरचा यूज होतो. हे नाव तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, तर हे थोडंसं एक कमर्शियल याच्यामध्ये याचा यूज होतो, तर आपल्यालाही माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, ॲल्जिनेट आहे, हे ब्राऊन ॲल्गीपासनं डिराईव्ड झालेलं आहे ॲल्जिनेट. अँड इट इज युज्ड ॲज अ कॉस्मेटिक्स वगैरेमध्ये याचा यूज होतो. आता डेंटल इम्प्रेशनचे जे मटेरियल्स असतात, कधी डेंटल क्लिनिकमध्ये तुम्ही गेले असाल तर तिथे इम्प्रेशन घेतात, तर ते इम्प्रेशनचं जे मटेरियल असतं ते ॲल्जिनेट असतं. ठीक आहे, ॲल्जिनेट म्हणजे त्याच्यात मेजरली यूज केलं जातं. त्यानंतर बायोफ्युअल, असं इंडस्ट्री आणि एनर्जीच्या क्षेत्रामध्ये पण आपण ॲल्गेचा ॲप्लिकेशन बघतो. तो बायोफ्युअलमध्ये मायक्रो ॲल्गी वगैरे यूज होतात. ठीक आहे, आता ॲल्गीचे प्रकार पण आहेत बरं का, मायक्रो ॲल्गी आणि मॅक्रो ॲल्गी. सीवीड्स वगैरे जे आहेत आपले, हे केल्प वगैरे नाव तुम्ही ऐकलं असेल, समुद्री शेवाळ. इट इज युज्ड ॲज नॅचरल मॅन्युअर ऑफ सॉईल कंडिशनर. सॉईल कंडिशनिंगमध्ये वगैरे याचा वापर होतो. आणि जे मायक्रो ॲल्गी आहे ते आपण बायोडिझेल वगैरेच्या फॉर्ममध्ये त्याचा यूज होतो. तुम्हाला ते क्लासिफिकेशन माहीत असेल बायोफ्युएल्सचं, तर तिथे ॲल्गेचं नाव येत असतं. ठीक आहे, तर इतकी इन्फॉर्मेशन सध्यापुरती इनफ आहे. पुढच्या याच्या टॉपिकमध्ये जेव्हा ॲल्गे परत येईल तर आपण त्याला परत थोडंसं डायसेक्ट करूया. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड एज अ फ्रूट रायपनिंग हार्मोन. आता हे प्लांट हार्मोन्सवर पण वारंवार प्रश्न येतात, राज्यसेवेमध्ये पण येतात आणि इकडे पण येतात. तर इथे काय विचारलंय की फ्रूट रायपनिंगशी रिलेटेड हार्मोन कुठला आहे. आता प्लांट हार्मोन्स जे आहेत आपले, ठीक आहे, ते प्लांट्सच्या ग्रोथमध्ये, म्हणजे त्यात वेगवेगळ्या प्रकारची ग्रोथ वाढवणे किंवा कमी करणे, म्हणजे इनहिबिट करणे, या सगळ्या याच्यामध्ये त्याचे फंक्शन्स असतात या सगळ्या हार्मोन्सचे. तर यांनी विचारलं की रायपनिंगसाठी कोणता हार्मोन असतो. ठीक आहे, फळ पिकवणारे, तर त्यामध्ये काय आपलं इथिलीन. ठीक आहे, आता इथिलीन जो हार्मोन आहे एकमेव गॅशियस हार्मोन आहे हा. तर ते तर तुम्हाला माहीतच असायला पाहिजे की इट इज ॲन ओनली गॅशियस हार्मोन अमॉंग्स द मेजर 5, म्हणजे 5 जे आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात म्हणजे तो गॅशियस जो आहे तो इथिलीन आहे. आणि इट इज अ ग्रोथ प्रोमोटर ॲज वेल ॲज अ इनिबिटर. प्रोमोटर आणि इनिबिटर दोन्ही आहे तो इथिलीन. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं आहे, थोडंसं लक्षात ठेवा, याच्यावर वारंवार प्रश्न येत राहतात. बाकी इतर हार्मोन्सचं आपण लगेच एक बघून घेऊया त्याच्यामध्ये काय काय असू शकतं. ऑक्झिन आहे, मग ग्रोथ प्रोमोटर आहे ऑक्झिन. सेल इलॉंगेशनमध्ये काम येतं. अपायकल डॉमिनन्सच्या याच्यामध्ये पण आपण ऑक्झिनचा रोल बघतो. ठीक आहे, ऑक्झिनचा महत्त्वाचा रोल आहे. इंडोल ॲसिटिक ॲसिड वगैरे हे सगळे तुम्ही ऐकले असतील, ऑक्झिनमध्ये येतं. 2,4-D ते पण ऑक्झिनमध्ये येतं. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघाल जिबरलिन. जिबरलिन इज ऑल्सो अ ग्रोथ प्रोमोटर. ठीक आहे, स्टेम इलॉंगेशन असेल किंवा सीड जर्मिनेशनमध्ये पण त्याचा रोल आहे जिबरलिनचा. सायटोकायनिन हे सुद्धा ग्रोथ प्रोमोटर आहे. सेल डिव्हिजनमध्ये याचा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघतो ॲब्सिसिक ॲसिड. ॲब्सिसिक ॲसिड काय आहे, ग्रोथ इनिबिटर आहे. ठीक आहे, स्ट्रेस हार्मोन वगैरे पण त्याला आपण म्हणतो ॲब्सिसिक ॲसिडला. आणि इथिलीनबद्दल मी तिकडे बोललो. एक एक्झाम्पल, असं एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की झिॲटिन नावाचा जो एक
हार्मोन आहे किंवा तो कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो या चारपैकी, हे चारच तुमचे ऑप्शन आहेत. हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता हे डिसीजेस जे आहेत, डिसीजेस पण वारंवार विचारले जातात. जे प्लॅन्टचे डिसीजेस वेगवेगळे फंगल असतील, बॅक्टेरियल असतील, निमॅटोड्स असतील, या सर्व याच्यामधले डिसीजेस जे आहेत प्लॅन्टशी रिलेटेड, त्याच्यावर पण वारंवार प्रश्न आपल्याला दिसून येतो आपल्या MPSCच्या परीक्षेमध्ये. तर इथे पण एक मॅच द पेअरमध्ये विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. तर याचं आपल्याला विचारलेलं आहे गव्हाची सुटी काजळी, म्हणजे लूस मट ऑफ व्हीट. ठीक आहे. तर याचं काय येतं? उस्टिलॅगो सेगेटम. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा की ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट, गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा, त्याचं काय येते? पुसिनिया ग्रामिनिस. ठीक आहे. पुसिनिया ग्रामिनिस. त्यानंतर टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट, भुईमुगाच्या पानावरील टिक्का, त्याचं आन्सर काय येतं? सेरेब्रोस्पोरिडियम पर्सोनॅटम. ठीक आहे. पर्सोनॅटम असं लक्षात ठेवा काहीतरी. भुईमुगाचा लॉस झाला तर माझा पर्सनल लॉस झाला, असं काहीतरी लक्षात ठेवा. म्हणजे ते पर्सोनॅटम तुम्हाला हिट होईल. तर तुम्ही ऑप्शनमध्ये ते बघितलं तर तुम्हाला डायरेक्टली हिट होईल पर्सोनॅटम. त्यानंतर इकडे काय? लिप स्पॉट ऑफ टर्मेरिक. ठीक आहे. हळदीच्या पानावरील ठिपका, त्याचा आन्सर काय येतं? टॅफ्रिना मॅक्युलन्स. त्या टॅफ्रिना मॅक्युलन्समध्ये तुम्हाला दिसतं इथे टॅफ्रिनामध्ये एक रीना नाव दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. असं समजा हळदीची गोष्ट चालली आहे तर रीनाची हळद होती असं समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. रीनाची हळद होती तर तुम्ही याच्यावरून ओळखू शकता की लिप स्पॉट ऑफ टर्मेरिक, त्याच्यामध्ये त्याचा कॉज एजंट कोण आहे? टॅफ्रिना मॅक्युलन्स. ठीक आहे. तर असे हे मी 2 तुम्हाला दिले. उर्वरित काही असे तुम्ही 5-6 बनवून जर ठेवले ना तर डायरेक्टली प्रश्न दिसले तुम्हाला मार्क करायला इझी होईल. आणि याच्यात तुम्हाला काही लॉजिक वगैरे खूप लावायची गरज नाही, कारण एका तासामध्ये 100 प्रश्न आहेत. तुम्ही जर का डायरेक्टली तुम्हाला जी गोष्ट माहीत असेल तेच तुमचं उत्तर डिरेक्टली तुम्हाला मार्क करावं लागतं. तुमच्याकडे काही खूप तिथे काही असं ते हे लावायचा चान्स नाही आहे तिथे की खूप लॉजिक्स वगैरे, ते फार म्हणजे नंतरच्या स्टेजला येतं. पण फर्स्ट इन्स्टन्समध्ये जे तुम्ही प्रश्न मार्क करू शकता तेच डिसाईड करतं की तुम्ही किती स्कोर करणार आहात. ठीक आहे. तर जिथे असा पाठांतराचा भाग येतो किंवा अशा पद्धतीने लक्षात ठेवण्याचं काही येतं तिथे आपण स्वतःचं आपलं काहीतरी बनवलेलं जास्त चांगलं असतं. इथे मी 2 एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेत. ठीक आहे. पुढे आता बाकी जे फंगल डिसीजेस आहेत ते आपण बघूया. लेट ब्लाइट आहे, बटाटा आणि टोमॅटोच्या कंटेक्स्टमध्ये आपण याला बघतो. आता याचा कॉझल एजंट काय मग? फायटोथोरा इन्फेस्टान्स. ठीक आहे. त्यानंतर डाउनी मिल्ड्यू, हा आपण ग्रेप्समध्ये बघतो, मोहरी ग्रेप्समध्ये. पेर्नोस्पोरा स्पीशीस. पावडरी मिल्ड्यू पण आहे मग, तो आपल्याला गहू, वाटाणा, आंबा या सगळ्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला दिसून येतो. तो एरिसिफे स्पीशीस, त्याचे कॉझल एजंट जे आहेत. करपा, दॅट इज ब्लास्ट, राईसच्या कंटेक्स्टमध्ये आपण बघतो, राईसवर इम्पॅक्ट करणारा, राईस क्रॉपवर इम्पॅक्ट करणारा हा डिसीज आहे. मॅग्ना फोर्ते ओर्झी हे त्याचं कॉझल एजंट आहे. त्यानंतर रेड रॉट, लाल सड, ते शुगरकेनच्या कंटेक्स्टमध्ये आपण बघतो. त्याचं नाव काय? त्याच्या एजंटचं कलेक्टोट्रिशम फॅल्कॅटम. ठीक आहे. हे नावं आता याला काहीच करू शकत नाही तुम्ही, तुम्हाला माहीत असायला पाहिजे. याच्यातली मेजर नावं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि काहीतरी मॅच द पेअरमध्ये म्हणा किंवा डायरेक्टली एक प्रश्न म्हणा, असे प्रश्न आपल्याला राज्यसेवा प्रीमध्ये पण आणि इकडे सुद्धा दिसायला दिसतात. म्हणजे बऱ्याचदा आपण हे असे प्रश्न बघतो. तर त्यामध्ये काही नवीन जर का काही टाकायचं म्हटलं तर आपल्याकडे ही लिस्ट आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया, अजून आहेत आपल्याकडे काही. आता हे बॅक्टेरियल आणि व्हायरलच्या याच्यामध्ये, आता हा कॅन्कर जो आहे याच वर्षी विचारला होता. आता 2025च्या प्रिलिम्समध्ये राज्यसेवेच्या कॅन्कर डायरेक्टली विचारण्यात आला. ठीक आहे. झॅन्थोमोनास सिट्री याचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे. त्यानंतर फायर ब्लाइट आहे, हा होतो ॲपल्समध्ये किंवा पियर्समध्ये. नाशपाती म्हणजे पियर. ठीक आहे. तर याचा कॉझल एजंट काय आहे? इर्विनिया ॲमिलोवरा. ठीक आहे. इर्विनिया ॲमिलोवरा. हे बघा, इर्विनिया वगैरे हे पण नावं थोडे असे आहेत, याला काहीतरी तुम्ही जोडू शकता ॲपल वगैरेशी, है ना. लॉर्ड इर्विन वगैरे माहीत असेल तुम्हाला. ठीक आहे. तर असं ज्याला जोडता आलं त्याच्या लक्षात राहील असं मी तुम्हाला थोडंसं सांगतोय. मोझिएक जे आहे, टोमॅटो, काकडी असेल, मिरची असेल, याच्याशी रिलेटेड आपण बघतो. टोबॅको मोझिएक व्हायरस.
ठीक आहे, व्हायरस आहे हा मोझॅकशी रिलेटेड. येलो लीफ कर्ल, पिवळ्या पानांचा कर्ल, हा टोमॅटो आणि मिरचीच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला दिसतो. ठीक आहे, आणि तो सुद्धा एक व्हायरल डिसीज आहे. ठीक आहे, पुढे अजून 2 मला वाटते आहेत आपल्याकडे. हां, निमॅटोड आणि इतर जे आहेत, रूट नॉट म्हणून एक डिसीज आहे. ठीक आहे, बऱ्याच पिकांमध्ये आपल्याला तो दिसतो आणि त्याचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे तो आहे मिलियोग्ने स्पीशीज. ठीक आहे, निमॅटोड आहे तो. निमॅटोड असल्यामुळे हा वेगळा आहे, तर थोडं लक्षात ठेवा. डायरेक्टली हे पण विचारू शकतात की हे कशाशी रिलेटेड आहे, म्हणजे कोणत्या याच्या मागचा हे रिझन काय आहे, बॅक्टेरियल आहे किंवा व्हायरल आहे किंवा निमॅटोड आहे. ठीक आहे, लाल्या दॅट इज रेडनिंग, हा कॉटनच्या कंटेक्स्टमध्ये आपण बघतो, कापसाच्या कंटेक्स्टमध्ये आपण बघतो. ठीक आहे, लाल्या डिसीज. ठीक आहे, तर असं पण विचारू शकतात हा लाल्या डिसीज कशाशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर हे महत्त्वाचा एक्सप्लोरिंग पार्ट होता. रिपिटेटिव्ह याच्यामध्ये पॅटर्न आहे की प्रश्न यावर येतात, म्हणून आपण थोडा हा डिटेलमध्ये घेतला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? तर BCG आहे. ठीक आहे, इंट्राडर्मली दिल्या जाते. ठीक आहे, 10 ते 15 डिग्रीचं एक इन्क्लिनेशन त्यामध्ये असतं जेव्हा आपण ते इंजेक्ट करतो. आणि टू प्रिव्हेंट ट्युबरक्युलोसिस, TBच्या प्रिव्हेन्शनसाठी आपण BCG देतो. ठीक आहे, तर इंट्राडर्मली दिल्या जातात. आणि इतर जे आहेत म्हणजे बरेचसे याचं स्पेसिफिकली हे इंट्राडर्मली दिल्या जाते BCG. ठीक आहे, बाकीच्या ज्या आहेत त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी आपण एक हे बघू शकतो. इंट्रामस्क्युलर म्हणजे जी आपली मसल्समध्ये दिल्या जाते, त्या TT येईल, DPT येईल, इनॅक्टिवेटेड पोलिओ व्हायरस येईल, IPV. ठीक आहे, तोंडावाटे तर तुम्हाला माहिती आहे आपलं पोलिओ व्हायरस जे आहे. सबक्युटेनसमध्ये आपण मिझल्स बघू शकतो, जॅपनीज एन्सेफेलायटिस. ठीक आहे, पण याच्यात थोडासा बदल होत राहतो, म्हणजे कुठला प्रत्येक असं ठरलेलं याच्यातच द्यायचं असं नाही आहे. ठीक आहे, पण मेजर BCG तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. हां, आता हा बायोमेडिकल वेस्टवर विचारलेला प्रश्न आहे. हे पण एक फार म्हणजे कामाची थीम आहे ही. याच्यावर काही मॅच द पेअर वगैरे त्या पद्धतीने प्रश्न परत रिपीट होऊ शकतो. द बायोमेडिकल वेस्ट इज सेग्रिगेटेड अँड सेफली डिस्पोज्ड बाय युझिंग कलर कोडेड बॅग्स. त्या वेगवेगळ्या कलर कोडेड बॅग्स असतात, तर त्यामध्ये त्यांनी विचारलं आहे की ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट जे आहे हे कुठल्या पिशवीमध्ये टाकतात, मानवी शारीरिक कचऱ्यासाठी कुठली पिशवी वापरली जाते? ठीक आहे, तर आन्सर काय? येल्लो. तर याचं बघूया आपण. ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट जे आहे ते येल्लो पिशवीमध्ये वापरले, म्हणजे पिवळ्या पिशवीमध्ये. त्याच्यामध्ये काय मग तुमचे अवयव असतील, शरीराचे भाग असतील, ठीक आहे, प्लॅसेंटा, रक्त वगैरे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी टाकल्या जातात येल्लो बॅगमध्ये. त्यानंतर तुमचं आहे कंटॅमिनेटेड वेस्ट जे आहे ते रेडमध्ये येतं. त्यामध्ये काय सिरिंज असेल, कॅथेटर असतील, IV सेट असतो आपला. ठीक आहे, ते सगळं त्यामध्ये टाकलं जातं. त्यानंतर ग्लासवेअर अँड मेटल शार्प्स म्हणजे काचेचे व धातूचे तीक्ष्ण साहित्य, हे व्हाईट याच्यामध्ये टाकलं जातं. व्हाईट पारदर्शक म्हणजे व्हाईट ट्रान्सलुसंट पिशवीमध्ये टाकलं जातं. कुठलं? जे ग्लासवेअर आणि मेटल जे आहे, शार्प मेटल्स जे आहेत ते याच्यामध्ये टाकले जातं, व्हाईट ट्रान्सलुसंटमध्ये. निडल्स असतील, ठीक आहे, स्काल्पेल असेल. त्यानंतर डिस्कार्डेड ग्लासवेअर जे आहे, तुटलेले काच वगैरे, ते निळ्या पिशवीमध्ये टाकल्या जातात. ठीक आहे, तर जरी प्रश्न आपल्याला एकाचा विचारला आहे, बाकी ऑप्शन आपल्याला स्वतःच त्याचं ॲनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर हे तुम्ही हे जे कलर कोडेड बॅग्स आहे ह्या लक्षात ठेवायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया आपण. हां, डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन इन डाएट इज रिस्पॉन्सिबल फॉर विच डिसीज? ठीक आहे, आता फार सोपा प्रश्न आहे. अशा प्रश्नांमध्ये बिलकुल चूक झाली नाही पाहिजे. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, असे विचारले जातात. तर क्वॉशिओरकर याचा आन्सर आहे. ठीक आहे, आर्थरायटिस, डायबिटीज, पार्किन्सन्स तर नसणार आहे. डायबिटीज तुम्हाला माहिती आहे, इन्सुलिन प्रोडक्शनच्या हॅम्परिंगमुळे डायबिटीज आपण बघतो. टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज. आर्थरायटिसचे बरीच रिझन्स आहेत. ठीक आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस वगैरे हा ऑटोइम्यून असतो, किंवा तुम्ही ऑस्टिओ आर्थरायटिस जो आहे तो तुमच्या एजनुसार होतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही पार्किन्सन्स बघता, तर पार्किन्सन्समध्ये पण एजचा फॅक्टर खूप जास्त मॅटर करतो. बट क्वॉशिओरकर जो आहे हा प्रोटीनशी रिलेटेड, म्हणजे डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन
शी रिलेटेड डिसीज आहे. आणि इतर दुसरा कुठला आहे मॅरेजमस. तर त्याचा आपण फरक एकदा बघून घेऊया, म्हणजे याच्याशी रिलेटेड पुढचा प्रश्न जर आला तर त्यात काय डिफरन्स असू शकतो ते बघूया आपण. क्वॉशियोरकरचे मग सिम्पटम्स काय आहेत? शरीरावर सूज म्हणजे इडिमा हा सगळ्यात महत्त्वाचा सिम्पटम आहे. हाच त्याला डिफरन्शिएट करतो कशापासनं? मॅरेजमसपासनं. ठीक आहे. विशेषतः पोट आणि पायांवर पोट फुगणे वगैरे तुम्ही ते फोटो बघितले असतील. त्यानंतर त्वचा आणि केसांचा रंग बदलणे किंवा केस विरळ होणे. ठीक आहे. स्टंटेड ग्रोथ आहे. 1 ते 3 वर्षांच्या मुलांमध्ये हा दिसून येतो क्वॉशियोरकर. ठीक आहे. त्यानंतर मॅरेजमसबद्दल बघा. ठीक आहे. प्रोटीन आणि कॅलरीज या दोघांची तीव्र कमतरता, सिव्हिअर डिफिशियन्सी ऑफ बोथ प्रोटीन अँड कॅलरीज, या दोघांमुळे हा डिसीज आपल्याला दिसून येतो. एक्स्ट्रीम वेस्टिंग हे त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे. हे जे सबक्युटॅनस फॅट असतं आपलं हे पूर्णपणे नाहीसं होतं यामध्ये. ठीक आहे. आता डिफरन्स फ्रॉम क्वॉशियोरकर, त्याच्यामध्ये इडिमा जो आहे म्हणजे सूज नसते, मॅरेजमसमध्ये सूज नसते. आणि एक तिसरा जो ॲस्पेक्ट आहे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, PEM मध्ये काय आहे की मॅरेजमस आणि क्वॉशियोरकर हे दोन्ही रोग एकत्रितपणे PEM या वर्गात येतात. म्हणजे PEM मध्ये हे दोन्ही रोग येतात, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनमध्ये. ठीक आहे. तर हे लक्षात इझी प्रश्न आहे, म्हणजे याच्याशी रिलेटेड काही आलं तर तुमचं चूक झाली नाही पाहिजे. प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो मॅमल्सशी रिलेटेड विचारलेला आहे. आता हे जे पर्टिक्युलर आपले क्लासेस आहेत त्याच्याशी रिलेटेड डायरेक्टली प्रश्न येतो, म्हणजे त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सशी रिलेटेड प्रश्न येतो. थोडं जरी आपल्याला डेप्थ असेल किंवा 2-3 काही महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहीत असेल तरीसुद्धा हा प्रश्न डील करण्यासारखा होता. तर यामध्ये बघा तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेल्या आहे मॅमल्सच्या. ठीक आहे. तर हेअर प्रेझेंट ऑन द बॉडी. ठीक आहे, बरोबर आहे ना. त्यानंतर मॅमरी ग्लँड्स आर प्रेझेंट इन फिमेल्स, हे तर माहीत आहे तुम्हाला. सम मॅमल्स ले एग्स. आता हा एक भाग यातला आहे. 3 चेंबर्ड हार्ट हे चुकीचं आहे, 4 चेंबर्ड आहे आपला हार्ट है. आणि सम मॅमल्स ले एग्स. आता रिप्रोडक्शनच्या बाबतीत जो मॅमल्सचा एक क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की जे मॅमल्स एग ले करतात त्याला प्रोटोथेरिया असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. एग लेईंग मॅमल्स, त्याच्यामध्ये एकिडना आणि प्लॅटिपस वगैरे येतात. मोनोट्रिम्स त्यांना म्हटलेलं आहे. मोनोट्रिम्स ते एक त्याचं नाव आहे की जे एग लेईंग मॅमल्स आहेत, प्रोटोथेरियामध्ये येतात. प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि यूथेरिया. सिम्पसन्स यांनी दिलेलं हे क्लासिफिकेशन आहे, म्हणजे मॅमल्सच्या रिप्रोडक्टिव्ह सेन्समध्ये त्यांचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते या 3 याच्यामध्ये. तर हे एग लेईंग असतात मॅमल्स. ठीक आहे. मेटाथेरिया म्हणजे कुठले की जे जन्म देतात पण ते तेवढे डेव्हलप नसतात. कांगारूज वगैरे तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे यंग वन्सला जन्म देतात पण ते त्यांचे यंग वन्स जे त्या लेवलवर डेव्हलप नसतात. दॅट इज कांगारू असेल, वोम्बॅट असेल, कोआला असेल, हे सगळे त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर तुम्ही यूथेरिया बघतात. यूथेरिया म्हणजे आपले प्लॅसेंटल मॅमल्स. ठीक आहे. त्यात आपण ह्युमन्स वगैरे आपण त्याच्यामध्ये येतो. तर या पद्धतीने त्याचं एक डिव्हिजन रिप्रोडक्शनच्या सेन्समध्ये आपण बघतो. बाकी मॅमल्सबद्दल काय आपल्याला माहीत असायला पाहिजे, म्हणजे मॅमल्स आता बऱ्यापैकी सगळीकडे आपण बघतो की त्यांचं हॅबिटेशन जे आहे प्रत्येक ठिकाणी आपण बघतो जगभर. ठीक आहे. आणि बाकी 12 पेअर्स ऑफ क्रेनियल नर्व्ज आहे मॅमल्समध्ये. ठीक आहे. त्यांचं जे टीथचं जे स्ट्रक्चर आहे ते हेटेरोडॉन्ट आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या फंक्शनसाठी आपले टीथचे प्रकार वेगवेगळे आहेत. इन्सायझर आहेत, प्रिमोलर आहेत, वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. 4 चेंबर्ड हार्ट आहे, 2 एट्रिया अँड 2 वेंट्रिकल. ठीक आहे. तर प्रत्येक जे आपले हे असे क्लासेस आहेत याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. आता इथे त्याच गोष्टी दिलेल्या आहेत. एग लेईंग मॅमल्समध्ये हे नावं तुम्ही लक्षात ठेवा, प्लॅटिपस आणि एकिडना. काही क्लासिफिकेशन त्यामध्ये मॅमल्समध्ये. आता हे ॲनिमल्समध्ये येतात. लायन, टायगर, डॉग आपण बघतो. मार्सुपियल जे आहेत मी आत्ता जे बोललो, मेटाथेरिया जे आहे, कांगारू, कोअला, वोंबा. प्रायमेट्समध्ये मग आपण बघतो चिंपॅन्झी, गोरिला, मंकी. रॉडंट्स आहेत, सेटॅशियन्स आहेत. सेटॅशियन्समध्ये कोण येतं? डॉल्फिन, वेल्स. ठीक आहे. रॉडंट्समध्ये इकडे स्क्विरल, माऊस, पॉर्क्युपाईन आणि इतर मॅमल्स आहे समजा सील, वॉलरस, सी लायन. ठीक आहे. आता पुढचा एक क्लास
पायसेसबद्दल विचारलं आहे आपल्याला, जसं मॅमलबद्दल विचारलं तसं पायसेसबद्दल पण विचारलेलं आहे. तर फिशेसशी रिलेटेड आपला हा क्लास आहे है ना. तर त्यामध्ये आपण बघतो की दे आर कम्प्लिटली अडॅप्टेड टू ॲक्वेटिक लाईफ, बरोबर आहे है ना. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत, खरं आहे ते. दे हॅव अ 3 चेंबर्ड हार्ट, हे खरं आहे का? नाही, 2 चेंबर्ड आहे. दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, द बॉडी इज कवर्ड विथ स्केल्स, हे सुद्धा खरं आहे. ठीक आहे, कोल्ड ब्लडेड आहेत ते. ठीक, त्यांच्या एन्व्हायरमेंटशी रिलेटेड त्यांचं टेम्परेचर तसं असतं, दे कॅनॉट मॅनेज देअर इंटरनल टेम्परेचर. वॉर्म ब्लडेड जे आहेत मॅमल्स वगैरे आहेत, मॅमल्समध्ये आपण वॉर्म ब्लडेड आहेत मॅमल्स, दे कॅन मॅनेज देअर इंटरनल टेम्परेचर. ठीक आहे, आणि इकडे 2 चेंबर्ड हार्ट आहे आपल्या पायसेसमध्ये. आणि यांचे क्रेनियल नर्व्स किती आहेत? 10 पेअर्स आहेत, 10 पेअर्स ऑफ क्रेनियल नर्व्स. सेक्सेस यांचे वेगळे आहेत, सेक्सेस आर सेपरेट. क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेशन आहे. ठीक आहे, आणि याचे 2 प्रकार पण आहेत, म्हणजे कार्टिलिजिनस फिश आहे की बोनी फिश आहे, याच्यावरनं प्रकार पण आहेत, ते पण बघू आपण. तर हे बेसिक्स याचे कोल्ड ब्लडेड असेल, गिल्सची आवश्यकता आहे रेस्पिरेशनसाठी. ठीक आहे, स्केल्स आहेत जे आत्ता आपण बघितलं. ठीक आहे, लोकोमोशनसाठी फिन्स आहेत. हार्ट इज 2 चेंबर्ड. 3 चेंबर्ड हार्ट कशा कशामध्ये असतो मग? रेप्टाईल्स आणि ॲम्फिबियन्समध्ये 3 चेंबर्ड हार्ट आहे. ठीक आहे, असा एकमेव कुठला रेप्टाईल आहे की जिथे 4 चेंबर्ड हार्ट आहे? ज्याच्यामध्ये एकच रेप्टाईल आहे ज्याच्यामध्ये 4 चेंबर्ड हार्ट आहे, तो आहे क्रोकोडाईल. क्रोकोडाईलमध्ये 4 चेंबर्ड हार्ट आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि याचे जे 2 प्रकार आहेत हे 2 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कॉन्ट्रीसाइड्स अँड ऑस्टिसाइड्स. ठीक आहे, ऑस्टिसाइड्समध्ये काय आहेत? बोनी फिश आहे आणि इकडे कार्टिलिजिनस फिश आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचे एंडोस्केलेटन जे आहे त्याच्यानुसार ते क्लासिफाय झालेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हां, नेम द पॉयझन फाउंड इन नेमॅटोब्लास्ट ऑफ हायड्रा. ठीक आहे, हायड्रा जे आहे त्याच्या निमॅटोब्लास्टमध्ये पॉयझन कुठलं सापडतं आपल्याला, हा विचारलेला आहे. आता टॉक्झिन या शब्दावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं की हा काहीतरी पॉयझन सारखं आहे. तर हा तसा पाहिला तर प्रश्न इझी आहे. ग्लुटाथिओन आणि मॅलॅथिओन जर तुम्हाला माहीत असेल काय आहे, तर सरळ सरळ हिप्नोटॉक्झिन तुम्ही मारू शकता. ठीक आहे, तर ग्लुटाथिओन आणि मॅलॅथिओन पण काय ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचा आन्सर तर हिप्नोटॉक्झिन आहे. ठीक आहे, हायड्रा निडारिया जे आहे, निडारिया जे आहे या फायलमचा प्राणी येतो. निडारिया ऐकलंय का तुम्ही? कोरल्स वगैरे जे आहेत आपले, जेलीफिश, हे सगळे निडारियामध्ये येतात. ठीक आहे, त्यातलाच हा प्राणी आहे हायड्रा. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की निमॅटोब्लास्ट आहेत. याच्यामध्ये स्टिंजिन सेल्स, ठीक आहे, दंशपेशी म्हणतात त्यांना, या पेशी हायड्राच्या टेंटॅकल्सवर आढळतात. आणि त्यानंतर आपण बघतो की निमॅटोसिस्ट आहे. निमॅटोब्लास्ट पेशीमध्ये एक कॅप्सूलसारखी रचना असते. ठीक आहे, तर त्याला निमॅटोसिस्ट असं म्हणतो. ही कॅप्सूल एक लांब काट्यासारखा धागा बाहेर टाकते आणि त्या धाग्यावर जे असतं ते असतं हिप्नोटॉक्झिन. ठीक आहे, हे त्याचं म्हणजे एक बेसिक अंडरस्टँडिंग जी आहे त्याची. त्यानंतर आपण बघूया ग्लुटाथिओन काय. मग एक महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट आहे शरीरातलं, अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं ते. ठीक आहे, तर ट्रायपेप्टाइड मॉलिक्यूल आहे तो, म्हणजे ग्लुटॅमिक ॲसिड, सिस्टीन आणि ग्लायसिन याच्यापासून बनलेला. ठीक आहे, फक्त तो प्लॅन्ट्स आणि प्राणी, फक्त ॲनिमल्समध्ये नाही तर वनस्पती, प्राणी आणि बुरशीसह बहुतेक सजीवांमध्ये तो आपल्याला दिसतो. ग्लुटाथिओन आपल्याला दिसतो. आणि फ्री रॅडिकल्स फाईट करणे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देणे, हे त्याचं काम आहे ग्लुटाथिओनचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन जे करतं ते सुद्धा ग्लुटाथिओन करतं. आणि मॅलॅथिओन जे आहे हे एक पेस्ट कंट्रोलसाठी वापरलेलं आहे, म्हणजे याला पेस्ट कंट्रोलसाठी वापरतात. ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुपमध्ये ते येतं, इन्सेक्टिसाईड ते आहे मॅलॅथिओन. हे जर का बेसिक आपल्याला माहीत असलं तर
फार डुएबल हा प्रश्न होता. त्यानंतर ॲलॉईजवर प्रश्न येतो. तर ब्रॉन्झ इज अन ॲलॉय ऑफ, ठीक आहे, चा आन्सर आहे. तर आपण सगळेच ॲलॉईज एकदा बघून घेऊ महत्त्वाचे जे आहेत. तर कॉपर बेस्ड ॲलॉईज जे आहेत आपले, त्यामध्ये ब्रॉन्झ बघा तुम्ही, कॉपर अँड टिन. त्यानंतर ब्रास जे पितळ, कॉपर अँड झिंक. जर्मन सिल्वर, याच्यावर पण प्रश्न आलेला आहे ऑलरेडी जर्मन सिल्वरवर. तर त्याच्यामध्ये काय काय, कॉपर, झिंक आणि निकेल. त्यानंतर गन मेटल आहे, त्यामध्ये काय काय, कॉपर, टिन अँड झिंक. ठीक आहे, हे डायरेक्टली विचारतात असे प्रश्न हे आहेत की तुम्हाला ब्रॉन्झमध्ये कशाचं एक मिश्रण आहे, किंवा ब्रासमध्ये काय आहे, जर्मन सिल्वरमध्ये काय आहे. ठीक आहे, पुढे आपण बघूया अजून. आयन बेस्ड जे ॲलॉईज आहेत आपल्याकडे, त्यामध्ये स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलमध्ये काय काय आहेत, आयन आहे, क्रोमियम, निकेल आणि कार्बन. ठीक आहे, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरेमध्ये यूज होतं. त्यानंतर तुम्ही बघाल मॅग्नेलियम जे आहे, ॲल्युमिनियम अँड मॅग्नेशियम, त्याच्या नावातच ते कळतं. एअरक्राफ्टचे पार्ट्स वगैरे आहेत जे यांनी मॅग्नेलियमनी बनतात. त्यानंतर निक्रोम. ठीक आहे, हिटिंग एलिमेंट्समध्ये वगैरे, हीटर, टोस्टरमध्ये आपण बघतो की निक्रोमचा वापर होतो. त्यामध्ये निकेल, क्रोमियम अँड आयन. निकेल, क्रोमियम अँड आयन हे निक्रोमचा ॲलॉयचं एक याच्यामध्ये कॉम्पोनंट्स हे आहेत. ड्युरॅल्युमिन एक आहे. मग ड्युरॅल्युमिन जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर अँड मॅग्नेशियम. ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम. ठीक आहे, प्रेशर कुकर्स वगैरेमध्ये यूज होतो. सोल्डरमध्ये लीड अँड टिन. लीड अँड टिन सोल्डरमध्ये. ॲमॅल्गम जो आहे, मर्क्युरी प्लस सिल्वर और मर्क्युरी प्लस टिन. डेंटल फिलिंग्स ज्या असतात त्याच्यामध्ये मर्क्युरी ॲमॅल्गम यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये मर्क्युरी प्लस सिल्वर हा वापरला जातो. ठीक आहे. झिओलाइट्स आर युज्ड ॲज डॅश इन केमिकल इंडस्ट्री. झिओलाइट्स काय आहे हे डायरेक्टली विचारलं होतं. तर कॅटलिस्ट म्हणून त्याचा वापर होतो. झिओलाइटचा कॅटलिस्ट म्हणून वापर होतो केमिकल इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे. ॲल्युमिनोसिलिकेट्सच्या याच्यामध्ये येतात हे झिओलाइट्स. एक गट आहे तो ज्यांची रचना विशिष्ट प्रकारची असते. म्हणजे यांचं एक हनीकोम लाईक स्ट्रक्चर यांचं आहे, मधमाशांच्या पोळ्यासारखं. ठीक आहे. पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये वापर होतो. त्यानंतर तुम्ही बघाल की वॉटर सॉफ्टनिंगचा पण त्याचं एक फंक्शन आहे. बाकी जे इतर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला त्यामध्ये लुब्रिकंट आहेत. तर ग्रॅफाईट यूज होतो ॲज लुब्रिकंट. तेल पण वापरले जाते. मॉर्डंट जे असतात म्हणजे रंगबंधक त्याच्यामध्ये आपण ॲल्युमिनियम सॉल्ट्स वापरतो. आणि ॲलॉईज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ॲलॉईजवर आपण ऑलरेडी डिस्कशन केलं आहे. आता हा प्रश्न होता, हाऊ मेनी ग्राम्स ऑफ हायड्रोजन कॅन बी ऑप्टेन फ्रॉम 2 मोल्स ऑफ फॉर्मल्डिहाइड. है ना, फॉर्मल्डिहाइडच्या याच्यापासनं. तर याच्यामध्ये आपण बघतो की ऑलरेडी 2 हायड्रोजन आपल्याला भेटतात जेव्हा ही रिॲक्शन पूर्ण होते. ठीक आहे. तर एका मोलमध्ये आपण बघतो तर 2 ग्राम आहे हायड्रोजनचं जे कंपोजिशन आहे. आणि आपल्याला काय म्हणता येत की 2 मोल्स ऑफ फॉर्मल्डिहाइड. ठीक आहे. तर सरळ सरळ 4 ग्राम याचं आन्सर येतं. तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट जरी माहीत असेल तर डायरेक्टली याच्यामध्ये आन्सर याचं 4 ग्राम येतं. पुढचा प्रश्न हा सुद्धा इझी प्रश्न आहे. ठीक आहे. सोलर फोटोवोल्टिक टेक्नॉलॉजीमध्ये सोलर रेडिएशन एनर्जी डायरेक्टली कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, हे सुद्धा बरोबर आहे. सोलर थर्मल टेक्नॉलॉजी सोलर रेडिएशन एनर्जी इज कन्वर्टेड टू हीट एनर्जी, हे सुद्धा बरोबर आहे. बायोमास मटेरियल कंटेन्स नायट्रोजन ओनली, आता हे चुकीचं आहे. फक्त नायट्रोजन असणं बरोबर नाही. कार्बन, हायड्रोजन ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला तिथे दिसतात. ठीक आहे. तो ओनली वरून तुम्ही ओळखू शकले असते तो वाला. ठीक आहे. सोलर थर्मल टेक्नॉलॉजी हे सुद्धा बरोबर आहे. ठीक. व्हॉट काइंड ऑफ वेव्स आर प्रोड्यूस्ड इन सिलेंडर कंटेनिंग अ लिक्विड बाय मुव्हिंग इट्स पिस्टन बॅक अँड फोर्थ. आता वेव्सचा जो भाग आहे, लॉन्जिट्युडनल वेव्स किंवा ट्रान्सफर वेव्सचा भाग झाला. तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे ती जी डायरेक्शन आहे, वेव्ह डायरेक्शनशी जे पार्टिकल्स जे आहेत ते कशा पद्धतीने अलाइन करतात, म्हणजे पॅरलल आहेत की परपेंडिक्युलर आहेत, याच्याहून आपण ओळखू शकतो. तर या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये आपण बघतो की कॉम्प्रेशन्स आणि रेअरफॅक्शन्स आपल्याला दिसून येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा लिक्विडच्या आतमध्ये आहे तर तुम्ही
लॉन्जिट्युडनल डायरेक्टली तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कारण की लॉन्जिट्युडनल वेव्सचा जो म्हणजे ते आपल्याला दिसतात की सॉलिड लिक्विड गॅस तिन्हीमध्ये आपण त्यांना बघतो, आणि जे ट्रान्सवर्स वेव्ज आहेत त्यांचं आपण तसं बघत नाहीत. आपल्याला म्हणजे ते सॉलिड्स आणि जे सरफेस आहे लिक्विडचं तिथे आपल्याला ट्रान्सवर्स वेव्ज दिसतात. तर लॉन्जिट्युडनल वेव्जमध्ये कोण येतं अजून आपलं साऊंड वेव्ज येतात. ठीक आहे. अजून आपले जे सिस्मिक वेव्ह जो आहे प्रायमरी वेव्ह पी वेव्ह ते सुद्धा लॉन्जिट्युडनलमध्ये येतं. ठीक आहे. हे बघा इथे याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अनुतरंग आणि अवतरंग पॅरलल टू डायरेक्शन ऑफ वेव्ह प्रोपोगेशनशी पॅरलल आहे लॉन्जिट्युडनल वेव्ज, आणि ट्रान्सफर्स जे आहेत अवतरंग ते परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह प्रोपोगेशन. ठीक आहे. सॉलिड अँड ऑन द सरफेस ऑफ लिक्विड, इकडे लिक्विड गॅस सॉलिड. ठीक आहे. साऊंड वेव्स त्याचं एक्झाम्पल झालं लॉन्जिट्युडनल वेव्सचं. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर प्रश्न विचारलेला आहे. सरळ सरळ फार इझी प्रश्न आहे की वेवलेंथ रेंज ऑफ विजिबल लाईटचं वेवलेंथ रेंज डायरेक्टली विचारलेली आहे. आता हे फार इझी आहे, तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. हे माहीत नसेल तर मग काही फायदा नाही. ठीक आहे. तर 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. पण याचं एक जे क्लासिफिकेशन आहे ओव्हरऑल ते आपण बघून घेऊया. तर इकडे आपलं विजिबल लाईट इथे येतं 400 नॅनोमीटर टू 700मध्ये. ठीक आहे. वरतून आपण गॅमा रेजच्या याच्यामध्ये बघू तर याची वेवलेंथ आहे लेस दॅन 0.01 नॅनोमीटर. ठीक आहे. ची फ्रिक्वेन्सी रेंज सगळ्यात जास्त राहील. ठीक आहे. आपण बघतो की न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये वगैरे आपला याचा वापर होतो, कर्करोग उपचार वगैरे. एक्सरेज तुम्हाला माहिती आहे. एक्सरेज मग काय, वैद्यकीय इमेजिंग असेल, सुरक्षा तपासणी, त्याच्यामध्ये त्याचं काम आहे. ठीक आहे. त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज 10 नॅनोमीटर टू 400 नॅनोमीटर. ठीक आहे. निर्जंतुकीकरण असेल किंवा विटॅमिन डीची निर्मिती असेल, विटॅमिन D3 जे आहे आपलं त्याच्या निर्मितीमध्ये अल्ट्राव्हायोलेट रेजचा खूप जास्त महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली UVB रेज. ठीक आहे. मग इन्फ्रारेड आहे. विजिबल लाईट म्हणजे पहिले विजिबल लाईट जो आपल्याला प्रश्न विचारला आहे त्यात वापर कुठे आपल्या फोटोसिंथेसिस सगळ्यात इम्पॉर्टंट, आणि आपल्याला पण दिसतं त्याच्यामुळेच मानवी दृष्टी. त्यानंतर इन्फ्रारेड वेव्सला आपण त्याचा वापर कुठे होतो, थर्मल सेन्सिंगमध्ये, रिमोट कंट्रोल वगैरेमध्ये आपण बघतो तिथे पण इन्फ्रारेडचा वापर होतो. त्यानंतर मायक्रोवेव्स 1 मिलीमीटर टू 1 मीटर. स्वयंपाक, रडार, सेलफोन कम्युनिकेशनमध्ये मायक्रोवेव्सचा आपण इथे बघतो. रडार किंवा आपलं जे मायक्रोवेव्ह जे असतं जिथे आपण ते गरम करतो, जे आपले फूडस्टफ्स वगैरे गरम करतो तिथे मायक्रोवेव्सचा वापर होतो. त्यानंतर रेडिओ वेव्स ग्रेटर दॅन 1 मीटर याची वेवलेंथ आहे. ठीक आहे. रेडिओ आणि TV प्रसारण. ठीक आहे. MRIमध्ये वगैरे आपण रेडिओ वेव्सचा वापर करतो. तर हे फार बेसिक आहे. याच्याशी रिलेटेड काही डायरेक्टली फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला याच्यामध्ये परत दिसू शकतो. तर हा आपण इथे केला. तर आपले जे 15 प्रश्न होते ते आपण इथे ॲनालाइज केले 2024चे. तुम्हाला जर अशा पद्धतीने इतर जे आपण 5 वर्षाचा करण्याचा आपला प्लॅन आहे तर तुम्हाला जर पटत असेल, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आपण अजून डिस्कशन करावं, तर आपण पुढचे पण टॉपिक्स करूया किंवा पुढचे पण पेपर आपण ॲनालाइज करूया. ठीक आहे.